बातमी आता नाशिकमधून आहे। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झालाय। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली। खासगी विद्यापीठ हे संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, तर क्लस्टर विद्यापीठ हे संस्थेतलं लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा विरोधकांचा दावा आहे। खासगी विद्यापीठ निर्मितीला विरोधकांचा पूर्णपणे विरोध आहे आणि याच मुद्द्यावरून वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सभेमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले। खासगी विद्यापीठावरून सभेत राडा झाला। संस्थेमधले सत्ताधारी आणि विरोधक यावेळी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। महत्त्वाची बातमी सध्या नाशिकमधून आहे। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झाला। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावेळी प्रचंड गोंधळ झाला। व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची सुद्धा झाली। खासगी विद्यापीठ हे संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, तर क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतलं लोकशाही जिवंत ठेवणार असल्याचा विरोधकांचा दावा आहे आणि यामुळे नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारकाच्या वार्षिक सभेमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, नेमकं काय घडलंय तिथे? नक्कीच नाशिकच्या मविप प्र जी संस्था आहे, या संस्थेमध्ये आज वार्षिक सभा होती आणि या वार्षिक सभेच्या दरम्यान राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून हा राडा झालाय। या राड्याला विरोधकांनी प्रचंड गोंधळ केलाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की झाली आहे आणि बाचाबाची देखील झाली। यामुळे प्रचंड गदारोळ या सभेच्या वेळी झालाय। खासगी विद्यापीठ हे संस्थेसाठी फायदेशीर असल्याचा सत्ताधाऱ्यांची भूमिका होती, मात्र या भूमिकेला विरोधकांनी विरोध केला आणि यामुळे प्रचंड राडा या ठिकाणी झालाय। व्यासपीठावरच धक्काबुक्की झाल्याने या ठिकाणी मोठा राडा झालाय। या ठिकाणी जर खरं सकाळपासूनच मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता आणि तरी मात्र ह्या राड्यामुळे धक्काबुक्की झाल्यानंतर पुन्हा एकदा मविप जी मराठा विद्याप्रसारक संस्थेचं नाव जे आहे ते पुन्हा आता ह्या धक्काबुक्कीने चर्चेत आलेलं आहे। नक्कीच सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।